नमस्कार. आपण आपल्या समोर बघतो एक जांभळाचं झाड आहे. जांभळाचं झाड जवळपास एक 50-60 वर्ष जुनं आहे आणि त्या खोडावरती आपल्याला याच्यात इंटरेस्टिंग असे पॅटर्न्स दिसतात काही-काही. सोबतच या खोडांवरती जर नीट बघितलं तर काही छोटे तुम्हाला कव्हरिंग्स दिसतील किंवा केसिंग्स दिसतील. तर हे केस किंवा कव्हरिंग म्हणजे हा झाडाचा भाग नाहीये, तर हा एक मॉथ म्हणजे पतंग याचा कोश आहे किंवा ककून आहे ज्याला आपण म्हणतो. तर ककून कप मॉथ नावाचे काही मॉथ्स असतात, ज्यांचे ककून जसे दिसतात, कप शेप सारखे आणि खाली जर तुम्ही बघितलं, तर इकडे एक ओपनिंग आहे, जिकडनं हा हं. कप मॉथ इमर्ज झालेला आहे. तर मग हे असे इंटरेस्टिंग पॅटर्न्स आहेत आणि हे तुम्हाला ठिकठिकाणी झाडांवरती दिसतील. कारण जांभूळ हे खूप मॉथ्सचं होस्ट प्लांट आहे. त्यात स्लग मॉथ्स एक प्रकार असतो मॉथ्सचा, ज्याच्या अळ्या थोड्याशा काटेरी असतात, हिरव्या रंगाच्या. त्यांचा हे होस्ट प्लांट आहे. सोबतच लॅपेट मॉथ्स सुद्धा एक प्रकारचा मॉथ्स असतात. त्याचं पण हे होस्ट प्लांट आहे. सोबतच काही फुलपाखरांचं सुद्धा हे होस्ट प्लांट आहे. जेव्हा जांभळाला बहर येतो, तेव्हा त्याच्यावरती आपण भरपूर फुलपाखरं बघतो आणि भरपूर मधमाशा आणि मॉथ सुद्धा बघतो. मॉथ जनरली पावसाळ्याच्या दरम्यान जांभळावरती अंडी घालतील आणि त्यानंतरच बुंध्यांवरती झाडाच्या खोडावरती कोश करतील. त्यामुळे अच्छा. हे जांभळाच्या झाडांवरचे हे कोश आणि मॉथ सोबत त्यांचं एक इंटरॅक्शन. बरं, बरं, बरं. आणि तुमची छोटीशी बाग पण आहे. तर कुठल्या-कुठल्या तुमच्याकडे कुंड्यांमध्ये झाडं आहेत त्याविषयी हो. थोडक्यात मी सांगा? कुंड्यांमध्ये बरीचशी झाडं लावलेली आहेत अच्छा. आणि त्यामध्ये काही कॉम्बिनेशन्स आहेत. साधी नॉर्मल जी आपली झाडं आहेत, ही कडीपत्त्याची झाडं आहेत. कडीपत्त्याची ही झाडं आपोआपच आलेली आहेत. बरं. सोबतच वरती जांभूळ असल्यामुळे तुम्हाला दिसत असेल, की खाली जांभळाची रोपं तयार झालेली आहेत. त्यासोबतच मग आपण येऊ इकडे. हे सुद्धा नॅचरली प्रोपगेटेड झाड आहे. पुत्रंजीवा, पुत्रजीवी बरं. या झाडाला म्हणतात. अरे वाह! आपल्या घरातल्या लहान मुलांचं आयुष्य वृद्धिंगत व्हावं जास्तीत जास्त. त्यांना एक हं. चांगलं आयुष्य मिळावं म्हणून पालक आजकाल ही झाडं लावावी लागलेत. एक झाडं लावायला लागलेत. एव्हेन्यू ट्री सुद्धा आहे हा. अच्छा. सोबतच इकडे मुसंडा आहे, लाल मुसंडा. बरं. लाल मुसंडावरती सुद्धा आपल्याला काही बटरफ्लायज दिसतात, जसं की कमांडर, जो या सीझनमध्ये आपल्याला हमखास दिसतो. सोबतच सदाफुली लावलेली आहे. ही सदाफुली आहे. इकडे बेल आहे. बेल सुद्धा फुलपाखरांसाठीचा एक होस्ट प्लांट आहे. बरं. कॉमन मॉर्मॉन, ब्लू मॉर्मॉन, लाईम स्वॅलोटेल हे 3 अच्छा. फुलपाखरं आहेत, जे आपल्याकडे पुण्यात दिसतात बरं. आणि याच्यावर सुद्धा अंडी घालतात. सोबतच हा पाम आहे. पामवरती विशिष्ट 2 ते 3 प्रजातींची फुलपाखरं येतात. बरं. तर एक फुलपाखरं आहे त्याला म्हणतात पाम फ्लाय अच्छा. आणि दुसरं आहे त्याला म्हणतात पाम बॉब. बरं. पण तर याच्यावर फ्लॉवरिंग कधी येतं? हां, फ्लॉवरिंग दिसत नाही. तर फ्लॉवरिंग मग नाही. मेनली याच्यावरती पानांवरती अंडी घालायला येते. होस्ट अच्छा. प्लांट आहे. ओके. त्यामुळे तुम्हाला याच्यावर अंडी दिसतील. फ्लॉवरिंग याचं दिसणार नाही. सोबतच या फुलपाखरांचं नाव पण असं पडलेलं आहे, झाडावरूनच पडलंय. बरं. पामवरती येतात, पामवरती अंडे घालतात म्हणून पाम बॉब आणि पाम फ्लाय. ठीक आहे. बरं. सोबतच इकडे उंबर आहे. शहरांमध्ये आपण उंबर भरपूर बघतो. हो. उंबर, वड. तर उंबर हे बॅनियन टसॉक मॉथ अच्छा. या मॉथचं सोबतच कॉमन क्रो या 2 एक मॉथ आणि एक बटरफ्लाय याचं एक हं, हं. होस्ट प्लांट आहे. आणि बरं. सोबतच आपण म्हणतो, की उंबर हे पाणी चांगलं पकडून ठेवतं. हो. जिथे पाणी तिथे तिथं उंबर उंबर. आपल्याला दिसतंच. अगदी बरोबर. त्यानंतरच कडीपत्ता आहे आणि ही जंगली अबोली, ओके. रानअबोली. अच्छा. पुढे पण बघूयात आपण. हो. आता ही पानफुटी अच्छा. जसं मी म्हणलो, तर पानफुटी खरं तर औषधी वनस्पती सुद्धा आहे हं, हं. आणि रेड पिर्रो या फुलपाखराचं ते होस्ट प्लांट सुद्धा आहे. ओके. विंटर्सच्या दरम्यान आपल्याकडे विंटर्स आणि पुढे समर्समध्ये आपल्याकडे रेड पिर्रोज आता यायला सुरुवात होतील. त्याचं हे होस्ट प्लांट. हो. सोबतच हा कृष्णकमळाचा वेल. बरं. त्यामुळे आपण बघू शकतो जर आपल्या अंगणामध्ये जर बेसिकली जर समजा अशी काही झाडं असतील आणि आपल्याला भिंत जर घराची कव्हर करायची असेल हं. किंवा काही सुशोभीकरण तिकडे करायचं असेल, तर याच्यासाठी आपण कृष्णकमळाचा अच्छा. हा वेल वेल लावू लावताय. शकतो. बरं. कृष्णकमळ आहे,
उंच थोडा वाढत असेल तर मग मधुमालती आहे, जी अगदी खालपर्यंत खाली दिसते ते खालपर्यंत आपल्याला दिसते. बरोबर. कृष्णकमळ आहे, जाईजुई आहे, ते आपण लावू शकतो. हम्म. सोबतच कोरांटी. अच्छा. आता ही पांढरी कोरांटी आहे. पांढरी कोरांटी सुद्धा फुलपाखरांसाठी खूप उपयुक्त असते. पॅन्सीज नावाचं एक ग्रुप आहे फुलपाखरांचा. मराठीत त्या ग्रुपला भिरभिरी असं म्हणतात, कारण ते सतत भिरभिरत असतात. त्यांचं हे होस्ट प्लांट खाद्य वनस्पती आहे. अरे तर वा. इथे तुम्हाला दिसेल हे पांढरं फुल तुम्हाला इकडे दिसेल. हो. इकडे कळी येते, त्यातनं तुम्हाला पांढरं फुल दिसेल आणि ही पांढरी कोरांटी. अच्छा. त्यानंतरच मी जसं म्हणलं इक्झोरा. आता इक्झोराला फ्लॉवरिंग उन्हाळ्यापासून चालू होईल. गुच्छात लाल रंगात मध्ये याचे फ्लॉवर्स आपल्याला बघायला मिळतात. सोबतच महत्वाचं एक रोप म्हणजे लिंबू. आता तुम्ही बघाल इकडे 2 ते 3 वेगवेगळ्या प्रकारची लिंब आहेत. या 2 लिंबांची तुम्ही पानं पण बघू शकता. ठीक आहे, कशी वेगवेगळी आहेत. वेगवेगळे. एक कागदी लिंबू आहे, साधं अच्छा. लिंबू आहे. हे थोडस मोसंबाकडे जाणारं बर. सिट्रस व्हरायटीज आहे ही. अच्छा. तर ती सुद्धा आपण लावलेली आहे. आणि जेवढं अच्छा. जास्त आपण होस्ट प्लांट्स लावू संख्येमध्ये तेवढे सुद्धा, जास्त फुलपाखरं. तेवढंच ऑप्शन्स पण बटरफ्लाईजला राहतील वेगवेगळे, अच्छा. आणि वेगवेगळ्या स्पीशीज पण येथे यायची बर. आपल्याला शक्यता असेल. सोबतच इथे, कारण तुम्ही बघू शकता इकडे पूर्ण 5 ते 6 आपण वेगवेगळ्या प्रकारची लिंबच लावलेली आहे. बर. त्यामुळे त्याच्यावरती आम्हाला कॉमन मॉर्मॉन, ब्लू मॉर्मॉन जे आपलं राष्ट्रीय आपलं स्टेट बटरफ्लाय आहे स्टेट पटेल. महाराष्ट्राचं, तर ते सुद्धा आपल्याला त्याच्यावरती बर. दिसतं. आम्ही या झाडावरती ब्लू मॉर्मॉनची लाईफ सायकल सुद्धा डॉक्युमेंट केलेली आहे. अच्छा. सोबतच हे स्टॅच्युटारफेटा, जे आता भरपूर ठिकाणी लँडस्केपिंगला, दिसतं. प्लांटेशनला वापरलं वापरतात. जातं. हे बटरफ्लाय अट्रॅक्टंट आहे. हम्म. भरपूर फुलपाखरं याला अट्रॅक्ट होतात आणि याला वर्षभर फ्लॉवरिंग असल्यामुळे चान्सेस असे आहेत की वर्षभर आपल्याला फुलपाखरं आपल्या परसबागेत दिसू शकतात. अरे वा. सोबतच गुलाब आहे. तर गुलाबाचा आणि फुलपाखराचा तसा काही संबंध नाही. बर. कारण फुलपाखरं गुलाबावर कधी बघितली नाही आहेत आपण. सोबतच गुलाबाचा जो रस असतो तो पण थोडासा घट्ट असतो. अच्छा. जेणेकरून फुलपाखरांना असा लिक्विड फॉर्म मध्येच तो रस तो पाहिजे. घेता येत नाही त्यांना. तो घेता येत नाही. अच्छा. त्यामुळे ते अट्रॅक्ट गुलाबाला होत नाहीत फारसे. त्यामुळे ते आहे. सोबतच इकडे हळदी कुंकू आहे, जी टायगर्सची वनस्पती आहे. बर. इकडे आपल्याला एक स्टिंक बग दिसतोय. बरोबर. झाडावरती खाली जर तुम्ही बघितलं तर हा सोनटक्का. अच्छा. सोनटक्का. सोनटक्क्यात वरती पावसाळ्यात मध्ये ग्रास डिमन नावाचा फुलपाखरू येतात. बर. हे ग्रास डिमन फुलपाखरू काय करतं, तर हे जे पानं आहेत ते आपल्या तोंडा वाटे सिल्क सिक्रेट करून असं रोल करतं. बर. आणि अळी पानामध्येच बसते. अरे वा. बर. त्याच्यामध्ये. त्याच्यामध्येच. हो. आणि कडेकडेने हे रोल केलेलं लीफ खायला खात ते. अरे वा. मग हे पण आपण इंटरेस्टिंग आहे सगळे. हो, त्यामुळे हे पण आपण लावलेलं आहे. आता हे रोप तुम्ही फार बघितलं नसेल शहरात. हे समई. कुठलं? समई आहे. समई. क्लेरोडेंड्रॉन. बर. त्याला लाल समई प्रमाणे फुलं येतात. अरे वा. बर. अलिबाग, कोकण आणि तिकडनं खाली आपल्याला हे साऊथ इंडियाकडे रोप खूप दिसतं. आणि हे जे ठेवलंय हे कशासाठी? ही तर आम्ही फुलपाखरांसाठी त्यांचा नाश्ता बर. म्हणून म्हणजे फळं ठेवलेली आहेत. ही फळं आम्ही फळं आपल्याकडे जर समजा सडलेली फळं असतील किंवा अशी फळं असतील जी आपण खाणार नसू, तर ती कापून आपण एका प्लेटमध्ये, एका बॉक्स नाही, प्लेटमध्ये किंवा त्याच्यामध्ये आपल्या अंगणात ठेवू शकतो. कारण फळं खाणारी, फळाच्या रसावरती वाढणारी सुद्धा फुलपाखरं आहेत. अरे वा. बर. त्यामुळे त्यांच्यासाठी ही केलेली सोय. वा. अजून आपण बघूया. तो लाल मुसंडा होता, तर हा पिंक मुसंडा आहे. त्याच्यावरती एक लॉंग लेग्ड हे बसलेली आहे, ती आपण बघू शकतो.
म्हणजे बघा एक एक झाड कसं त्यांनी घर करून घेतलंय स्वतःचं. हो. सोबतच जंगलांमध्ये आपल्याकडे वेस्टर्न घाट्समध्ये मिळणारं एक असं रोप ज्याच्यावरती भरपूर फुलपाखरं येतात, खुळखुळा आहे. मधमाशा येतात. त्याचं नाव खुळखुळा, अच्छा. क्रोटालारिया. अरे वाह! त्यामुळे बटरफ्लाय गार्डन्समध्ये मी आता काही ज्या बटरफ्लाय गार्डन्स केलेल्या आहेत त्याच्यामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात 15, 20, 25 अशा प्रमाणामध्ये हे खुळखुळ्याची रोपं लावलेली आहेत. कारण बरं. एकदा पावसाळा संपला की त्या अराउंड जेव्हा झाडं थोडीशी ही वाळायला लागतात किंवा त्यातले जे अल्कॅलॉइड्स आहेत, हं. जे केमिकल द्रव्य आहेत जी बाहेर पडायला लागतात, बरं. द्रव्य घ्यायला फुलपाखरं मोठ्या प्रमाणामध्ये येतात. अच्छा. जनरली टायगर्स, ब्लू टायगर, ग्लासी टायगर, हं, हं. प्लेन टायगर, स्ट्राइप टायगर, कॉमन क्रो, बरं. हे 5 प्रजात्यांची फुलपाखरं यावरती मोठ्या संख्येत येतात. अरे वाह! त्यामुळे ही तुमच्या बटरफ्लाय गार्डनसाठी स्पेशली तुम्ही जर रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स किंवा फार्म हाऊसेस मध्ये करणार असाल त्याच्यासाठी हे मस्त आहे. वाह! मस्त. त्यानंतर आपण बघूयात आंबा. हा आंबा लावलेला आहे आपण. हे कॉमन बॅरन या फुलपाखराचं होस्ट प्लांट आहे. बरं. स्थानिक झाडं असणं आपल्याकडे खूप गरजेचं आहे. कारण इतर ठिकाणी आपण कुठे प्लांटेशन मध्ये बघत नाही. हं, हं. टेकड्यांवरती पण झाडं लावली जातात जे हो, चुकीचं आहे. हो. पण त्याच्यामध्ये सुद्धा वड उंबरच लावले जातात. बाकी खूप कमी झाडं लावल्या जातात. जसं की करंज फार कोणी लावत नाही. आंबा फार कोणी लावत नाही. बरं. लोकांना वड, पिंपळ हेच लोकांना वड, दिसतं. पिंपळ हो, जे कॅनोपी फॉर्म हां. करतात तशी बरोबर, झाडं त्यांना बरोबर. हवी आहेत. हं. सो हा आंबा आणि हे परत करंज. अरे वाह! करंजाचं झाड अगेन मेडिसिनली पण तितकंच महत्वाचं असतं. हो. ऑइल ट्री म्हणतात त्याला. याचं हो. बियाचं तेल निघतं, बरोबर. जे सांधेदुखी आणि याच्यावरती हं. रामबाण उपाय म्हणून मानल्या जातात. दुसरं म्हणजे ही रानअबोली किंवा अच्छा. जंगली अबोली. अकॅन्थेसी फॅमिलीतली आहे ही. अकॅन्थेसी फॅमिली म्हणजे तीच फॅमिली ज्याच्यामध्ये कोरांटी हं. आणि बाकी सगळ्या वनस्पत्या असतात यांच्यासारख्या. बरं. ही आता आपल्याला जंगलांमध्ये दिसेल. बरं. सदाहरित वनांमध्ये दिसेल किंवा निम्न सदाहरित वनांमध्ये दिसेल. अच्छा. पानगळीच्या जंगलांमध्ये पण दिसतात. बरं. आणि याचं एक छोटंसं फूल बघायचं असेल तर हे याचं एक छोटंसं फूल आलेलं आहे. अरे वाह! हो. खूपच छोटं आहे. खूपच छोटं आहे. दिसणार पण नाही त्यात. वाह! त्यातून नेक्टर घेतात फुलपाखरं? त्यातून नेक्टर. वाह! हे चॉकलेट पॅन्सी आणि ब्लू ओकलीफ म्हणजे शुष्क पर्ण जे अच्छा. फुलपाखरू आहे आणि चॉकलेट पॅन्सी या वाह! दोन यांचा होस्ट प्लांट आहे. खाद्य वनस्पती आहे. आम्ही बरं. याच्यावर मागच्या वर्षी चॉकलेट पॅन्सी या फुलपाखराची लाईफ सायकल केलेली. व्हेरी गुड. आणि हे आणि ते एक आता तुम्ही बघाल काय कॉन्ट्रास्ट आहे. एक म्हणजे अगदी जंगलातलं हां. आणि एक म्हणजे अगदी टेकडीवरचं, महाराणावरचं. बरं. ते टेकडीवरचं का? आता हे जे आहे रोप ते आहे पाचुंदा, पाचुंदा. अच्छा. कॅपेरिस ग्रँडिस. बरं. हे पाचुंद्याचं रोप स्थानिक आहे. महाराणांवरती वाढतं. बरं. महाराणांवर जर प्लांटेशन करायचं असेल, कुठल्या एनजीओने समजा प्लांटेशन एनकरेज केलं की त्यांना महाराणांवरती प्लांटेशन करायचं आहे, तसं तर करू नये. कारण हं. तो अधिवास तसाच सोडावा. बरोबर. ऑटोमॅटिकली नॅचरली प्रोपगेशन आणि हे सगळं हो, होईल. हो, हो. पण जर त्यांना करायचंच असेल तर हे झाड नक्की लावलं पाहिजे. पाचुंदा. राइट. कारण पाचुंदा स्थानिक आहे. महाराणांवरचं स्पेशलिस्ट झाड आहे. महाराणांवरती भरपूर फुलपाखरं आहेत बरं. जी याच्यावरती अंडी घालतात. 4 ते 5 प्रजातींची फुलपाखरं आहेत. अरे वाह! कॉमन गल, पायोनियर, हां. मग त्याच्यानंतर ऑरेंज टिप्स असे काही फुलपाखरं आहेत जे कॅपेरिस आणि त्याच्या फॅमिली मधल्या झाडांवरती अंडी घालतात. त्यामुळे महाराणांवरती दिसणाऱ्या हं. जे काही आपली हे आहे बायोडायव्हर्सिटी आहे, त्याला अनुसरूनच प्लांटेशन झालं अरे वाह! पाहिजे. व्हेरी गुड. त्यामुळे हे आपल्याला तिथे लावता येईल. इथे आम्ही आमच्या घरी साधारण 3 ते 4 वर्षापूर्वी हे लावलेलं आहे. बरं. आणि त्याच्यावरती मागच्या 2 ते 3 वर्षामध्ये आमच्याकडे साधारण 25 ते 30 अरे कॉमन वाह! गल नावाची फुलपाखरं या झाडावरती वॉव! जन्माला आलेली आहेत. व्हेरी मस्त. धन्यवाद.